आता आपण 5th स्टँडर्ड मध्ये फ्रॅक्शन विषयी माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये आधी पाहिलं आपण लाईक फ्रॅक्शन, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. आज आपल्याला पाहायचंय कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन मध्ये कंपॅरिझन करायचं, अनलाईक फ्रॅक्शन मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं. लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन. आता लाईक फ्रॅक्शन कोणाला म्हणायचे आपल्याला माहिती आहे. ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर इक्वल आहे त्यांना काय म्हणणार आपण लाईक फ्रॅक्शन, आणि ज्यांचा डिनॉमिनेटर इक्वल नाही त्यांना काय म्हणणार आपण अनलाईक फ्रॅक्शन. आता याच्यामध्ये कंपॅरिझन मध्ये आपण काही 3 प्रकार पाहायचे. कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन, कंपेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर, आणि कंपेअरिंग काय अनलाईक फ्रॅक्शन. आधी पहिल्यांदा एक प्रकार पाहू आपण. पहिला कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन. कोणता घ्यायचा आपल्याला? कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन. कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन आपल्याला काय करायचं? कंपेअर करायचं. मग आता 2 लाईक फ्रॅक्शन घेतले. मग कोणते 2 लाईक फ्रॅक्शन सांगा? त्या पद्धतीमध्ये आपण 2 लाईक फ्रॅक्शन घेतले. एक आपण त्या ठिकाणी 7/3 घेतला आणि दुसरा घेतला आपण 10/3. 7/3 आणि 10/3 हे दोन्ही कोणते फ्रॅक्शन आहेत? लाईक फ्रॅक्शन आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं की कोणता फ्रॅक्शन मोठा आहे. कंपॅरिझन म्हणजेच काय? तुलना. कंपेअर करणे. कंपेअर करणे म्हणजे तुलना करणे. मग तुलना कोणाची करायची? काय म्हणून तुलना करायची? की कोण मोठे आणि कोण लहान. बरोबर. तुलनाचे प्रकार वेगळे. तुलनाचे प्रकार वेगळे. जसं एखादा 2 विद्यार्थी, एक उंच एक काय बुटका म्हणतो. उंच आणि बुटका. विद्यार्थ्यामध्ये तुलना करायची. ज्याला चांगले मार्क पडले अशा विद्यार्थ्याला म्हणतो आपण हुशार. बरे हुशार विद्यार्थी, अशी आपण तुलना करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या तुलना आहेत. पण इथं जर आपण पाहिलं तर संख्यांमध्ये जर पाहिलं तर इथं आपल्याला काय करायची? कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान आहे याची तुलना करायची आपल्याला. मग आता कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान आहे हे लाईक फ्रॅक्शन मध्ये जर ठरवायचं झालं तर आपल्याला त्यांचे न्यूमरेटर पाहावं लागतं. मग त्यांचे न्यूमरेटर पाहिले मी. एकाचा 7 आणि एकाचा काय 10. बरे एका फ्रॅक्शनचा न्यूमरेटर 7 आहे आणि एका फ्रॅक्शनचा न्यूमरेटर किती आहे? 10. मग आता काय करते की कोणता मोठा आहे? की जो न्यूमरेटर लाईक फ्रॅक्शन मध्ये जो न्यूमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन काय मोठा. लाईक फ्रॅक्शन मध्ये जो न्यूमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन मोठा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? 7/3 हे काय स्मॉलर आहे आणि 10/3 हे काय ग्रेटर. आलं लक्षात? कारण आपल्याला की ज्यावेळेस लाईक फ्रॅक्शन असेल त्यावेळेस लाईक फ्रॅक्शन असताना आपल्याला काय पाहिजे? त्यांचे न्यूमरेटर पाहिजे, आणि जो न्यूमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन काय झाला? मोठा. आलं लक्षात? या पद्धतीमध्ये लाईक फ्रॅक्शन मध्ये आपल्याला लक्षात येईल. असंच उदाहरण घेऊ आपण 4/5 आणि 1/5. आता याच्यामध्ये कोण मोठा आहे? 4/5. बरोबर आहे. कोण मोठा आहे? 4/5. म्हणजे 4/5 इज ग्रेटर दॅन 1/5. आलं लक्षात? कारण हे कोणते फ्रॅक्शन आहे? लाईक फ्रॅक्शन. आता त्यानंतर कंपेअरिंग फ्रॅक्शन. कंपेअरिंग फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्यूमरेटर. इक्वल न्यूमरेटर. आता ज्यांचा न्यूमरेटर हा इक्वल आहे असे काय करायचे? त्या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन घ्यायचे. बरोबर. इक्वल काय न्यूमरेटर. इक्वल न्यूमरेटर असेल तर काय करायचं? बघा आता इक्वल न्यूमरेटर मी घेतला आता 2/4, 2/5. 2/4 आणि 2/5 न्यूमरेटर इक्वल आहे यांचा. मग आता कोणता फ्रॅक्शन मोठा आहे कोणता फ्रॅक्शन लहान? आता इथं उलट आहे. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे, ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर मोठा आहे ती संख्या काय लहान आहे. ती संख्या लहान आहे. आणि ज्याचा डिनॉमिनेटर छोटा आहे ती संख्या कशी आहे? मोठी. अरे लक्षात
ती संख्या कशी आहे मोठी, म्हणजे या ठिकाणी बघा लक्ष द्या. आता काय करणार आपल्याला 2/4 हे काय ग्रेटर आहे कुणापेक्षा 2/5. 2/5 हे काय लहान. आलं लक्षात. त्यानंतर अजून आपल्याला पाहता येईल या पद्धतीमध्ये 7/10 आणि 7/50. 7/10 आणि 7/50. मग 7/10 आणि 7/50 मध्ये न्यूमरेटर काय इक्वल आहे, पण ह्यांचा डिनॉमिनेटर कोणता मोठा आहे, 15 मोठा आहे. जो डिनॉमिनेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन इथं काय आहे लहान. आलं लक्षात. आणि ज्याचा डिनॉमिनेटर छोटा आहे तो फ्रॅक्शन काय इथं मोठा आहे. म्हणून इथं काय लक्षात घ्यायचं, 7/10 इज ग्रेटर दॅन 7/50. आलं लक्षात. या पद्धतीमध्ये ज्यांचे डिनॉमिनेटर इक्वल आहे त्याच्यामध्ये जे न्यूमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन मोठा, ज्यांचे न्यूमरेटर इक्वल आहे त्यांच्यामध्ये जो डिनॉमिनेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन काय छोटा. आलं लक्षात. बघा काय सांगितले, इन अ लाईक फ्रॅक्शन द फ्रॅक्शन्स विथ ग्रेटर न्यूमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन. इन लाईक फ्रॅक्शन मध्ये म्हणजे ज्यांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे अशा फ्रॅक्शन मध्ये ज्यांचा न्यूमरेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन ग्रेटर. बरोबर, इज द ग्रेटर फ्रॅक्शन. ज्यांचा न्यूमरेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन ग्रेटर, ज्यांचा न्यूमरेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन काय ग्रेटर. त्याच्यामध्ये लाईक फ्रॅक्शन. पण जर विथ इक्वल न्यूमरेटर जर फ्रॅक्शन असेल तर काय सांगितलं, ऑफ टू फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्यूमरेटर द फ्रॅक्शन विथ ग्रेटर डिनॉमिनेटर इज अ स्मॉलर फ्रॅक्शन. फ्रॅक्शन विथ ग्रेटर डिनॉमिनेटर म्हणजे ज्यांचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन काय स्मॉलर, ज्यांचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन काय स्मॉलर. बरोबर, ज्यांचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन काय स्मॉलर आहे. या पद्धतीमध्ये काय केलं, आपल्याला फ्रॅक्शन विषयी आपल्याला माहिती दिली की कोणता फ्रॅक्शन मोठा आहे कोणता फ्रॅक्शन छोटा आहे. बरोबर. आता कंपेअरिंग अनलाईक फ्रॅक्शन असेल तर अनलाईक फ्रॅक्शन आपल्याला कंपेअर करायचं. आता अनलाईक फ्रॅक्शन कंपेअर करत असताना आधी पहिल्यांदा त्यांचं कन्व्हर्शन आपल्याला कशामध्ये करायचंय, लाईक फ्रॅक्शन मध्ये. त्यांचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचंय, लाईक फ्रॅक्शन मध्ये. तुम्हाला माहिती आहे आता लाईक फ्रॅक्शन मध्ये जर कन्व्हर्शन करायचं असेल तर काय करावं लागतो, त्यांचा डिनॉमिनेटर इक्वल आणावा लागतो. म्हणजेच काय करणार बघा लक्षात द्या, कंपेअरिंग अनलाईक फ्रॅक्शन. बघा आता कंपेअरिंग अनलाईक फ्रॅक्शन. अनलाईक 3 प्रकार दिले बघा लक्षात द्या. कंपेअरिंग अनलाईक फ्रॅक्शन, कंपेअरिंग अनलाईक फ्रॅक्शन, कंपेअरिंग अनलाईक फ्रॅक्शन. अनलाईक फ्रॅक्शन आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी कंपेअर करायचं. काय म्हणलं बघा लक्षात द्या, 3/5 आणि 4/7 हे दोन दिले तुम्हाला. 3/5 आणि 4/7 हे दोन्ही काय आहेत, अनलाईक फ्रॅक्शन. बरे, मग आता ह्या अनलाईक फ्रॅक्शनचं आपल्याला या ठिकाणी कंपॅरिझन करायचं. मग हे कंपॅरिझन करत असताना तुम्हाला काय म्हणलं, ह्या अनलाईक फ्रॅक्शनचं कशामध्ये रूपांतर करायचंय, लाईक फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचं आधी पहिल्यांदा. मग लाईक फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं, यांचे डिनॉमिनेटर इक्वल करायचे. मग यांचे डिनॉमिनेटर इक्वल करायचे म्हणजे काय करायचं, तर यांच्या डिनॉमिनेटर बघा लक्षात 3/5 म्हणजे ह्या 7 ने काय इकडे मल्टिप्लाय करायचं. बरोबर, म्हणजे 3 × 7 आणि 5 × 7 इज इक्वल टू 21/35. बरोबर. आणि त्यानंतर 4/7 इज इक्वल टू 4 × 5/7 × 5. बरोबर, इज इक्वल टू किती 20/30. दोन्ही झाले आता लाईक फ्रॅक्शन. आता या लाईक फ्रॅक्शन मध्ये कोण मोठे व्हायला, 21/35 आणि 20/35. बघा लक्ष द्या, आता यांच्यामध्ये कोण मोठे आहे, म्हणजे त्यांचा डिनॉमिनेटर काय सारखा झाला. ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन काय ग्रेटर आहे. म्हणजे 21/35 हा ग्रेटर आहे. भले लक्षात, 21/35 हा ग्रेटर आहे. म्हणजेच कोण ग्रेटर आहे, 21/35 म्हणजे कोण आहे
3/5 आलं लक्षात. बरे 21/35 म्हणजे कोण आहे 3/5 म्हणजे 3/5 इज ग्रेटर दॅन कुणापेक्षा 4/7 पेक्षा. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला. आता तीन प्रकार दिलेत आपल्या ठिकाणी कंपॅरिझन ऑफ काय फ्रॅक्शन. मग पहिला कोणता घेतला आपण लाईक फ्रॅक्शन घेतला. लाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्यांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे. मग अशा डिनॉमिनेटर जर इक्वल डिनॉमिनेटर असलेल्या फ्रॅक्शन मध्ये ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन काय ग्रेटर. ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन काय ग्रेटर. कशामध्ये लाईक फ्रॅक्शन मध्ये. आता कंपॅरिझन विथ इक्वल न्यूमरेटर म्हणजे ज्यांचा न्यूमरेटर इक्वल आहे त्यांचं कंपॅरिझन करायचं. म्हणजे ज्यांचा न्यूमरेटर इक्वल आहे त्यांचं कंपॅरिझन करत असताना काय करावं लागेल. ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन काय स्मॉलर आहे. उलटे बघा लक्षात. पण तो प्रकार पाहिला की ज्याचा इक्वल जर न्यूमरेटर असेल तर आपल्याला कंपॅरिझन कशी करायची. तर ज्या फ्रॅक्शनचा इक्वल न्यूमरेटर आहे त्या फ्रॅक्शन मध्ये ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन काय स्मॉलर बनायचं. तो फ्रॅक्शन स्मॉलर बनायचं. आलं लक्षात. आणि अनलाईक फ्रॅक्शन मध्ये काय करावं लागतं की अनलाईक फ्रॅक्शन दिले पण त्या अनलाईक फ्रॅक्शनचं लाईक फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करावं. म्हणजे त्यांचे डिनॉमिनेटर काय करायचे इक्वल करायचे. डिनॉमिनेटर इक्वल केल्यानंतर ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन काय मोठा. म्हणजे 21/35 ग्रेटर झालं कुणापेक्षा 20/35 पेक्षा. पण 20/35 म्हणजे कोण आहे 3/5. 21/35 म्हणजे कोण आहे 3/5 आणि 20/35 म्हणजे कोण आहे 4/7 म्हणजे 3/5 इज ग्रेटर दॅन 4/7. आलं लक्षात आपल्याला. काही अडचण आहे याच्यामध्ये नाही. मग आता याच्यावर आधारित काय करायचं आपल्याला प्रॉब्लेम सेट 19 घ्यायचं. बरं प्रॉब्लेम सेट काय करायचं आपल्याला 19 काय दिले बघा लक्षात घ्या. सोपं आहे. राईट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम. फक्त आपल्याला काय करायचं आहे की सिम्बॉल द्यायचे. फिल इन द बॉक्स म्हणून आपण काय करायचं आपल्याला ते बॉक्स काय करायचं त्या ठिकाणी पूर्ण करून टाकायचं. फिल इन द बॉक्सेस लक्षात बघा. आता या पद्धतीमध्ये घेऊन टाकू आपण. काय अडचण नाही एकदम सोपं आहे. काय करणार प्रॅक्टिस सेट 90. प्रॅक्टिस सेट 90. प्रॅक्टिस सेट 90. Write the proper symbol from. Write the proper symbol from greater, smaller, or is equal to in the box. In the box. बॉक्स मध्ये काय करायचे हे काय करायचे सिम्बॉल द्यायचे. ग्रेटर स्मॉलर किंवा इक्वल असणं. काय करायचं बघा लक्षात द्या. एक एक नंबर घेऊन आधी पहिल्यांदा मी काय करतो तुम्हाला त्या ठिकाणी सगळे आपण काय करू पूर्ण एक्झाम्पल मी लिहून काढतो आणि ते नंतर काय करू आपण त्यांच्यामध्ये तो सिम्बॉल काय करू लिहून काढतो. बरे 3/7 मध्ये कोणत्या प्रकारामध्ये बसते ते पाहू आपण. 2 नंबर 1 2 3/8 2/8 third number 2/11 10/11 4 number 5/15 10/30. चला त्यानंतर 5 नंबर 5/8 5/9 6 number 4/7 4/11 7 number 10/11 10/30 8 number 1/5
1/9. 9 number 5/6, 1/8. 10 number 5/12. Box दिला है 1/6. 11 number 7/8. आणि काय 14/60. 12 number 4/9. 4/9. 13 number 5/18. 1/9. 14 number 2/3. 4/7. 15 number 3/7. 5/9. 16 number 4/11. 1/5. बघा लक्ष द्या. तीन प्रकारचे कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन दिले तुम्हाला. आता इथं तिन्ही देऊन टाकले जातात. काहींचा न्यूमरेटर इक्वल आहे, काही फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर इक्वल आहे आणि काही फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इक्वल नाहीये. मग आता आपसे शोधायचे, आपल्याला तो प्रकार पाहायचा आहे, तो नियम पाहायचा आहे. त्या नियमानुसार काय करायचं, त्यांच्यामध्ये आपल्याला साइन द्यायचं. पहिलं पहा, लक्ष द्या. आता काय दिलं तुम्हाला, एक नंबर 3/5 आणि 3/7. म्हणजे हा कोणत्या प्रकारात बसतो आपल्याला पाहावं लागेल. 3/5 आणि 3/7 ह्यांच्यामध्ये इक्वल न्यूमरेटर आहे आणि ज्या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर इक्वल आहे त्याच्यामध्ये काय पाहायचं आपल्याला, डिनॉमिनेटर पाहायचं. डिनॉमिनेटर कसा आहे, कोणता डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो पहा. कोणता डिनॉमिनेटर ग्रेटर आहे, हा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. बरोबर. तो नंबर काय म्हणायचं, स्मॉल. बरोबर. न्यूमरेटर जर इक्वल असेल आणि त्याचा डिनॉमिनेटर जर ग्रेटर असेल तर तो नंबर काय म्हणायचा, स्मॉलर. म्हणून इथे काय करायचं, याला उलटे हे स्मॉल म्हणायचं. आता हा दुसरा प्रकार, लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन. मग आता या लाईक फ्रॅक्शन मध्ये 3/8 आणि 2/8. 2/8. बरं लक्षात आलं का. माझा 2/8, 3/8 आणि 2/8 याच्यामध्ये बघा लक्ष द्या, 8 काय इक्वल आहे. 8 इक्वल आहे. मग आता कोणता होईल बघा लक्ष द्या, 8 इक्वल आहे म्हणल्यानंतर डिनॉमिनेटर इक्वल आहे. डिनॉमिनेटर इक्वल आहे तर न्यूमरेटर जो ग्रेटर आहे, ज्याच्यामध्ये लाईक फ्रॅक्शन आहे, लाईक फ्रॅक्शन मध्ये ज्याचा न्यूमरेटर हा ग्रेटर आहे तो काय या ठिकाणी फ्रॅक्शन ग्रेटर आहे. म्हणजे ह्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे. लाईक फ्रॅक्शन, लाईक फ्रॅक्शन मध्ये ह्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे म्हणजे तो फ्रॅक्शन काय झाला, ग्रेटर. आता हा सुद्धा लाईक फ्रॅक्शन 2/11 आणि 10/11 हे कोणता आहे, लाईक फ्रॅक्शन. आता या लाईक फ्रॅक्शन मध्ये सुद्धा बघायचं बघा काय पाहावं लागेल, ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन ग्रेटर. मग आता कोणाचा न्यूमरेटर ग्रेटर आहे, ह्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे. 10 हा ग्रेटर आहे. बरोबर आहे. म्हणजे तो फ्रॅक्शन काय झाला, ग्रेटर. आणि 2/11 हा काय झाला, स्मॉल. आता 4 नंबर मध्ये पहा लक्षात. 4 नंबर मध्ये आपल्याला लक्षात येईल की डिनॉमिनेटर ग्रेटर नाही, सॉरी डिनॉमिनेटर इक्वल नाही आणि न्यूमरेटर इक्वल नाही. बरोबर नाही. हा त्या प्रकारामध्ये, दोन्ही प्रकारामध्ये बसत नाही. हा कोणत्या प्रकारामध्ये बसतो, अनलाईक फ्रॅक्शन मध्ये बसतो. बरोबर आहे. 4 नंबरचं एक्झाम्पल एक कोणतं आहे, अनलाईक फ्रॅक्शनचं आहे. आणि मग आपल्याला आपण पाहिले का अनलाईक फ्रॅक्शन म्हणल्यानंतर काय करावं लागेल म्हणलं तुम्हाला, की या अनलाईक फ्रॅक्शन म्हणल्यानंतर त्यांचं लाईक फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करावं लागतं. म्हणजे काय करायचं, की यांचा डिनॉमिनेटर इक्वल करायचं. यांचा डिनॉमिनेटर काय करायचं, इक्वल करायचं. आता याचा डिनॉमिनेटर किती, 30. याचा डिनॉमिनेटर किती, 15 आहे. मग 15चं रूपांतर आपल्याला 13 मध्ये करायचं. तुम्हाला माहिती 15चं रूपांतर 13 मध्ये करायचं म्हणजे मोठं घ्यायचं आपल्याला. 15च्या ऐवजी 30 घ्यायचं.
15च्या 30 घ्यायचे म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जर रूपांतर लहान करायचं असेल तर आपल्याला डिवाइड करावं लागेल, बरोबर नाही. जर 15चं 30 मध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणजे या 15ला काय करावं लागेल, कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, 2 ने मल्टिप्लाय करावं लागतं. 15 2 जा किती झाले 30. लक्षात. मग याला जर न्यूमरेटरला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. लक्षात. म्हणजे बघा लक्षात या ठिकाणी इथं लिहितो मी की 5/50 इज इक्वल टू 5 into 2 upon 50 into 2 is equal to 10 upon किती झाले 30. बरोबर. 10 upon काय झालं, याचं रूपांतर काय केलं 5/15 चं मी, हे इक्वल फ्रॅक्शन आहे की नाही, हे कोणतं आहे इक्वल फ्रॅक्शन म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन करायला आपण. 5/15 चं रूपांतर मी काय केलं 30 मध्ये केलंय. डिनॉमिनेटर 30 घेतलं, डिनॉमिनेटर 30 घ्यायचं म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 10/30 झालं. म्हणजे ह्याचं कन्व्हर्जन काय झालं 10/30. हा सुद्धा काय 10/30 म्हणजे कोणतं साइन आहे इथं आता इक्वलचं साइन. कोणतं साइन येणार आहे, इक्वलचं साइन येणार आहे. म्हणून याला काय घ्यायचं इक्वल. हे नीट लक्षात घ्या बघा एक्झाम. कारण आपल्याला याचं रूपांतर आपल्याला इक्वल लाईक फ्रॅक्शन मध्ये घ्यावं लागेल. म्हणजे याचं 30 तर ह्याचं सुद्धा 30. तर 30 कसं आलं लक्षात आलं तुम्हाला, इथं दिलंय मी तुम्हाला बघा लक्षात द्या 5 into 2 आणि 15 into 2. आणि ते जर कन्व्हर्शन पाहिलं 10/30 आणि हे सुद्धा 10/30 म्हणजे दोन्ही फ्रॅक्शन कशी येतं इक्वल आहे. आता त्यानंतर 5 नंबर पाहिला. 5 नंबर मध्ये बघा लक्षात द्या न्यूमरेटर इक्वल आहे आणि पाहिला आपण न्यूमरेटर ज्याचा इक्वल आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपण, काय पाहायचं डिनॉमिनेटर पाहायचं. न्यूमरेटर इक्वल आहे की नाही, आता डिनॉमिनेटर पाहायचं. डिनॉमिनेटर कोणता मोठा आहे कोणता ग्रेटर आहे, नाही जो डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो नंबर स्मॉलर आहे. उलट इथं बघा लक्षात, जो डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो नंबर काय स्मॉलर आहे. म्हणजे त्या ठिकाणी 5/8 इज ग्रेटर दॅन 5/9. 5/8 इज ग्रेटर दॅन 5/9. आता त्यानंतर इथं सुद्धा न्यूमरेटर इक्वल आहे 4/7 4/11. न्यूमरेटर इक्वल आहे म्हणजे कुणाविषयी विचार करायला लागला आपल्याला डिनॉमिनेटर विषयी विचार करावा लागतो. डिनॉमिनेटर कोणता मोठा आहे 11 मोठा आहे, बरोबर नाही. म्हणजेच या ठिकाणी हा फ्रॅक्शन काय लहान आहे. उलट म्हणलं तुम्हाला या ठिकाणी जो डिनॉमिनेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन काय लहान आहे. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन काय लहान आहे. आलं लक्षात. आता इथं सुद्धा तेच आहे न्यूमरेटर इक्वल आहे. मग याचा डिनॉमिनेटर काय आहे मोठा आहे म्हणजे हा फ्रॅक्शन काय लहान आहे आणि हा फ्रॅक्शन काय मोठा आहे, बरोबर नाही. म्हणून 10/11 इज ग्रेटर दॅन 10/11 इज ग्रेटर दॅन 10/30. आलं लक्षात. आता त्यानंतर बघा लक्षात 1/5 आणि 1/9. आता 1/5 आणि 1/9 ही 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल बघा लक्षात द्या ह्याच्यामध्ये न्यूमरेटर इक्वल आहे, बरोबर आहे. न्यूमरेटर इक्वल आहे. न्यूमरेटर इक्वल आहे म्हणल्यानंतर ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो नंबर स्मॉलर, बरोबर आहे. ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो नंबर स्मॉलर म्हणल्यानंतर एक टोक त्याच्याकडे आणि जे ग्रेटर आहे त्याच्याकडे हे 2 टोक करायचे, बरोबर आहे. या पद्धतीने लक्षात घ्या. आता त्यानंतर आता 5/6 आणि 1/8. आता 5/6 आणि 1/8 9 नंबरचं एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लाईक फ्रॅक्शन नाही, हा कोणता फ्रॅक्शन आहे अनलाईक फ्रॅक्शन. 5/6 आणि 1/8 याच्यामध्ये न्यूमरेटर इक्वल नाही डिनॉमिनेटर इक्वल नाही. हा कोणता फ्रॅक्शन आहे अनलाईक फ्रॅक्शन. आणि अनलाईक फ्रॅक्शन मध्ये बघा लक्षात घ्या काय करावं लागतं तुम्हाला म्हणते की त्याला आधी लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणार. त्याला कशामध्ये कन्वर्ट करायला तुम्हाला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणार. 5/6 आणि 1/8 बरोबर नाही आणि 1/8 याचं लाईक फ्रॅक्शन करायचं म्हणजे ह्याला 8 ने मल्टिप्लाय करा आणि ह्याला 6 ने मल्टिप्लाय करा. किंवा ह्या टेबल मध्ये कोणता आहे 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चोक 24 आणि 8 1 8 8 2 16 8 3 24 म्हणजे 24 करता येतात. डिनॉमिनेटर किती आणता येतो
24 आणलं. लक्षात आलं तुम्हाला? डिनॉमिनेटर इक्वल जर करायचं असेल तर आधी टेबल घेऊन टाकायचा आणि त्या टेबल मध्ये लक्षात घ्यायची 6 चा टेबल, 8 चा टेबल, 6 1 6 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 35, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 9 60 आणि 8 1 8 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 48 56, 8 8 64, 8 9 72 आणि 8 10 80. हे बघा लक्षात आहे. जर डिनॉमिनेटर इक्वल करायचं असेल तर इथं तुम्हाला लक्षात येतं बघा. लक्षात 6 आहे का याच्यामध्ये? नाही टेबल मध्ये. इकडे 12 आहे का? नाही. 18 आहे का? नाही. 24 आहे का? आहे 24. म्हणजे यांचा डिनॉमिनेटर तुम्हाला 24 करता येतो. लक्षात डिनॉमिनेटर किती करता येतो? 24. हे लक्ष देण्यासाठी तुम्हाला असं टेबल दिलं तरी चालतो, काही अडचण नाही. टेबल मध्ये कोणता नंबर सारखा आहे तो बघायचं. दोन्ही टेबल मध्ये नंबर येणार तो कोणता आला? 24. याचं रूपांतर मी काय केलं? 24 मध्ये केलं. म्हणजे 5 × 4 आणि 6 × 4 20/24 लागणार. 24 आणि याचं 8 3 24 म्हणजे 1 × 3/8 × 3 is equal to 3/24. आता झालं नाही? लाईक फ्रॅक्शन झाले काय? 20/24 आणि 3/24 म्हणजे बघा लक्षात द्या. 5/6 म्हणजे कोण आहे? 20/4. 5/6 म्हणजे कोण आहे? 20/4 आणि 1/8 म्हणजे कोण आहे? 3/4 24. बरोबर. मग 20/24 मोठे का 3/24 मोठे? तर 20/24 मोठे, कारण की यांचा ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे लाईक फ्रॅक्शन झाली ना. लाईक फ्रॅक्शन मध्ये म्हणजे 20/24 मोठा आहे म्हणजे 5/6 हे ग्रेटर आहे कुणापेक्षा? 1/8 पेक्षा. त्याला लक्षात. आता त्यानंतर बघा लक्षात. आता पुढचं घेऊ आपण 10 नंबर. 10 नंबर मध्ये त्याच पद्धतीमध्ये हे दोन्ही कसे येतात? अनलाईक फ्रॅक्शन आहे की नाही हे दोन्ही. म्हणजे 5/12 हे 5/12 ला 5/12 1/6 हे सोपं आहे. हे सोपं म्हणजे 6 चं रूपांतर करता येतं तुम्हाला 12 मध्ये. बरोबर नाही? 6 चं टेबल मध्ये काय 12 येतो म्हणजे दोन्ही डिनॉमिनेटर आपल्याला 12 घेता येतात. 6 दोन्ही 12 म्हणजे याला आपल्याला 1 × 2 आणि 6 × 2 बरोबर 2/12. बघा लक्षात द्या. 2/12 आणि हे 5/12 कोण मोठं आहे याच्यामध्ये? लाईक फ्रॅक्शन झाला नाही. लाईक फ्रॅक्शन झाला की आपल्याला ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन मोठा म्हणजे 5 ग्रेटर आहे म्हणून 5/12 हे काय मोठं झालं. हे 5/12 मोठं. लक्षात. इथं सुद्धा त्याच पद्धतीमध्ये आपल्याला 7/8 आहे आणि 14/16 आहे. बघा लक्षात घ्या. 7/8 आणि 14/16 याचं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? इक्वल फ्रॅक्शन लाईक फ्रॅक्शन करावं लागते. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन घ्यावं लागते. लाईक फ्रॅक्शन करायचं. लाईक फ्रॅक्शन करायचं म्हणल्यानंतर डिनॉमिनेटर इक्वल घ्यायचा. या 8 चं कन्व्हर्शन कशामध्ये घ्यायचं? 16 मध्ये. 8 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 16 मध्ये घ्यायचं म्हणल्यानंतर 8 2 जा 16 8 2 16. 8 2 किती झाले? 16. मग याचं 16 आणि याचं 16. बरोबर आहे नाही? 8 2 16 करायचं म्हणजे त्या ठिकाणी इज इक्वल टू 7 × 2/8 × 2 14/16. बघा ह्याच्यासारखं देते 4 नंबरचं जसं आपण घेतलं त्या पद्धतीमध्ये ह्याचं कन्व्हर्शन आपण केलं. पण ते कन्व्हर्शन काय आलं? 14/16 आणि हे सुद्धा 14/16 आहे. म्हणजे दोन्ही 14/16 आहे. ह्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय आला? 14/16 आणि हे किती आहे? 14/16 येते. म्हणजे हे दोन्ही कसे येतात? इक्वल आहे. हे दोन्ही कसे येतात? इक्वल आहे. आलं लक्षात. आणि त्यानंतर बघा लक्षात 4/9 4/9 दोन्ही फ्रॅक्शन सारखे ते न्यूमरेटर सारखा डिनॉमिनेटर सारखा म्हणून हे दोन्ही काय नंबर इक्वल आहे. दोन्ही फ्रॅक्शन इक्वल. त्यानंतर बघा आता इथं सुद्धा आपल्याला अनलाईक आहे. त्याचं लाईक करा. 9 ला किती मल्टिप्लाय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करा. 9 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. बघा आता काय होईल? 5/80 आणि 1/9. 1/9 चं रूपांतर घेऊ आपण. त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. लक्षात आलं तुम्हाला आता? 2/80 80
दोन्हीचा डिनॉमिनेटर इक्वल आला, पण ह्याच्यात हा न्यूमरेटर ग्रेटर आहे 5/18चा, म्हणून काय म्हणायचं या ठिकाणी की 5/18 हे ग्रेटर आहे आणि 1/9 हे काय स्मॉलर आहे. तर त्यानंतर 2/3 आणि 4/7, 2/3 आणि 4/7 ह्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, हे दोन्ही काय आहेत अनलाईक फ्रॅक्शन आहेत. आता हे दोन्ही अनलाईक फ्रॅक्शन आहेत, त्यांचं काय करणार आहे आपल्याला लाईक फ्रॅक्शन करणार, बरोबर आहे. म्हणजे 3 ला 7 ने 7 ला 3 ने मल्टिप्लाय करायचे, 2/3 आणि 4/7 बघा लक्षात द्या. त्याला 7 ने मल्टिप्लाय करायचं, ह्याला किती मल्टिप्लाय करायचं 3 ने. बघा काय होईल आता 2/3 2 × 7 आणि 3/7 हे किती झाले 14/21 बरोबर. आणि इकडं 4/4 × 3 आणि 7 × 3 किती झालं 12/20 12/20. कोण मोठ्या वेळा याच्यामध्ये 14/21 का 12/21? 14/21 कोण मोठे 14/21 मोठे. आणि 14/21 म्हणजे कोण 2/3 बरोबर आहे. कोण मोठे 2/3, म्हणून 2/3 इज ग्रेटर दॅन 4/7. बघा लक्षात द्या. आता इथं सुद्धा अनलाईक फ्रॅक्शन आहे, तसं लाईक फ्रॅक्शन मध्ये करायचं आणि मग नंतर त्याला काय करायचं या ठिकाणी स्मॉलर आणि ग्रेटर लिहायचं. बघा इथं सुद्धा लक्षात घ्या 3/7 हे 3/7 आणि दुसरं घेतलं आपण 5/9. इथं सुद्धा काय करणार तुम्हाला याला 9 ने मल्टिप्लाय करायचं, याला काय करायचं 7 ने मल्टिप्लाय करायचं. 9 7 ने मल्टिप्लाय करू 3 × 7 आणि 3 × 9 आणि 7 × 9 27/63 27/63. आणि ह्या 9 चं परत 7 मध्ये रूपांतर करायचं बरोबर. म्हणजे 7 ने मल्टिप्लाय करायचं 5 × 7 आणि 9 × 7 किती झाले 35/63 35/63. कोण मोठे बघा 35/63 मोठे का 27/63 मोठे. तर 35/63 मोठे आणि 35/63 म्हणजे कोण आहे 5/9 म्हणजेच 5/9 इज ग्रेटर दॅन 3/7. आणि आता शेवटचं लक्षात घ्या. आता किती बघा काय म्हणले शेवटच्या मध्ये 4/11 आणि 1/5. इथं सुद्धा त्याचं लाईक फ्रॅक्शन करा. लाईक फ्रॅक्शन करायचं म्हणजे 5 ने इकडे मल्टिप्लाय करायचं आणि 11 ने इकडे मल्टिप्लाय करायचं बरोबर आहे. 5 ने इकडे मल्टिप्लाय करा 11 ने इकडे मल्टिप्लाय करा. मग 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 4 × 5 आणि 11 × 5 किती झालं 20/55. 20 काय आले 55 आणि इकडं 11 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय 1 × 11/5 × 11 is equal to 11/50 बरोबर. 20/55 आणि 11/55 ह्या लाईक फ्रॅक्शन मध्ये ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे तो नंबर काय ग्रेटर. म्हणजेच 20/55 हा ग्रेटर आहे कोणापेक्षा 11/55 पेक्षा. म्हणजे 20/55 म्हणजे कोण आहे 4/11. म्हणून 4/11 इज ग्रेटर दॅन 1/4. आलं लक्षात. या पद्धतीमध्ये काय करायचे सगळे जे फ्रॅक्शन आपल्याला दिले ते सगळे फ्रॅक्शन पाहिजे. 3 प्रकार सांगितले आपल्याला तुम्हाला बनले या ठिकाणी. ज्यांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे तो पाहायचा, न्यूमरेटर इक्वल आहे तो पाहायचा आणि ज्याचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल नसेल तर त्यांचं लाईक फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करून घ्यायचं असं बरं. लाईक फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करा. त्याच्यामध्ये कोण मोठे हे पहा म्हणजे 20/55 म्हणजेच 4/11 आणि 11/55 म्हणजेच 1/5. त्याच्यामध्ये हा मोठा आहे म्हणजेच 4/11 मोठे 1/5 पेक्षा. या पद्धतीमध्ये काय करायचं त्याचं रूपांतर करून घ्यायचं आणि त्यांचे साईन त्या बॉक्समध्ये काय करायचं आपल्याला लिहून काढायचे.
तीन प्रकार दिले. न्यूमरेटर जर इक्वल असेल तर, डिनॉमिनेटर इक्वल असेल तर, आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इक्वल नसेल तर. अशा पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी फ्रॅक्शनचं काय करता येतं, कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी करता आलं. पुढील लेक्चरमध्ये आपल्याला काय करता येईल, त्यांचं ॲडिशन, लाईक फ्रॅक्शनचं काय करायचं, आपल्याला ॲडिशन करायचं. म्हणजे थोडक्यामध्ये फ्रॅक्शनचं ॲडिशन करायचं, फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करायचं, लाईक फ्रॅक्शनचं ॲडिशन, लाईक फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन, त्याचा सुद्धा काय अभ्यास पुढील लेक्चरमध्ये आपण करणार आहोत.